3 भावंड, प्रत्येकाला 20-20 एकर. त्याला झाली 2 पोरं, ती आली 10-10 एकर. आणि त्याला झाली 2 पोरं, ती आला 5 एकरात. आणि नंतर झाला अत्यल्प भूधारक. आणि नंतरच पुढचा भूमिहीन होणार आहे का काय कुणाला माहिती. हे असलं होतंय. त्याच्याकरता प्रपंच वाढवत असताना कुटुंब मर्यादित ठेवा. त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते, पण काही अडचणी आल्या. त्याच्यावर निवडणुकीला उभं राहण्याच्या करता 2 पेक्षा 3 अपत्य असेल तर त्याला उभं राहता येणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही वेगळा विचार करत होतो की ज्या सवलती सरकार देतं त्या सगळ्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील तर 2 पेक्षा 3रं अपत्य असेल तर त्याला मिळणार नाही. जो मर्यादित ठेवेल त्याला मिळेल. ज्याला पलटण वाढवायची वाढव बाबा, आमचं काय काय म्हणतात त्याची कृपा. तुझ्या आला तुझी कृपा आहे, त्याची कृपा. असं कुठं त्याची कृपेवरून पोरं झाली. एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरगे होतं, पण काय करते काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही. बरीच लोक बसलीत म्हणतील काय आज बडबडायला लागला. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो आपला प्रपंच आहे. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी, आपण आता आपली पुढची पिढी करते, हे टिकलं पाहिजे. बापूंनी पण बोलत असताना